नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा व्लॉगमध्ये. तर आज आहे सॅटर्डे. आज आपल्या कामाला किंवा वर्कप्लेसला आहे सुट्टी. इन शॉर्ट हे बघा, हे वातावरण चेक करा. खतरनाक एकदम वातावरण चालू आहे. वास पण येतोय पावसाचा. जवळपास पाऊस असेल कुठेतरी चालू. काय हरकत नाही. आता जस्ट फ्रेश वगैरे झालो आहे. आता सॅटर्डे रिच्युअल्स, देवाचं दर्शन वगैरे घेऊ आणि काही गोष्टी घ्यायच्यात. जसं की काय नवीन नाही, काही गोष्टी घ्यायच्यात. बघतो दाढी मारतो जरा डीमार्टला. तुम्ही पण झाला माझ्यासोबत. तहान पण लागली, बॉटल भरायची आणि एक हप्ता होईल जवळपास आपण घरून आलो आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की आपल्याला कपडे पण धुवायला टाकायचे. पण आता ही कपड्याला काहीतरी चिमटा वगैरे लावावं लागेल, नाही तर हवा बॅकर चालू होती. ठीक आहे, काय हरकत नाही. लेट्स गो देअर. हवा बघा किती बॅकर सुटली बाहेर. वरचं दार पण वाजतंय, खिडकीतून पण जबरदस्त हवा येऊ राहिली. बाहेरचं वातावरण दाखवतो तू बाप. तिकडे पुढं पाऊस चालू आहे बहुतेक, मे बी. बघा ना, मला बाहेर जायचं होतं राव. बाहेर जाता नाही यायचं बहुतेक. इकडं मे बी दिसत असेल तुम्हाला क्लिअर. सगळं वादळ सुटलं आहे जबरदस्तमध्ये. फुल दरवाजे हे करू राहिलेत, आदळू राहिलेत. ठीक आहे, काय हरकत नाही. मला काय दिसलं आहे बघा, नागतोडा आहे काय का पानकिडा आहे एवढा मोठा. नागतोडा माहिती आहे मला, रापसाप उड्या मारतो. पण वेगळाच किडा आहे. खतरनाक वेगळा विषय काही. तिथं पाणी भरायला गेलो मी, आणि पाणी भरायला गेलो तिथं एक बसले होते. म्हणजे एक माणूस बसला होता तिथं. एक वयस्कर होते ते व्यक्ती. तर त्या व्यक्तीला म्हणलं बाबा की 23 एप्रिलची गोष्ट आहे. आता यूट्यूबवर पण आहे ते पाडलेलं. त्यांना मी म्हणलं यूट्यूबवर पण पाडलेली गोष्ट आहे, प्रूफ आहे माझ्याकडं की पैसे टाकले पण पाणी काय आलं नाही वॉटर एटीएममधून. तर आपले 20-30 रुपये गेलेत असेच वाय. एक 25-26 रुपये वाय गेलेत नाही का. तर त्यांना म्हणलं द्या, पण आता ते म्हणले ते तर नाही देऊ शकत. ते पैसे नाही देणार, कारण की विषय असा आहे त्यांचं. असं म्हणणं ऐकलं की दुसऱ्या दिवशी यायचं. आता दुसऱ्या दिवशी कोणाला देणार राहतं, असा विषय ना. कामधंद्यावाल्या माणसाला 1-2 रुपये म्हणजे आणायला कसं जायचं असा विषय तो. म्हणजे इकडं थोडंच पुढं येते. तर असा विषय झाला ते दुपारी पाण्यापाशी. म्हणलं ठीक आहे, काय हरकत नाही, नका देऊ. मी म्हणलं आम्हाला काय करायचं आहे तुमचे पैसे घेऊन. आम्हाला पाचणार का ते, कुठं ना कुठं प्याडच लागते ना ते पैसे तुमचे, बरोबर आहे का नाही. ठीक आहे म्हणलं, राहू द्या, काय अडचण नाही. गेले म्हणलं असंच आता कोणाला तरी दिल्यासारखं किंवा आमचंच असं नुकसान झालं असं. तर शेवटी तेच झालं ना. आता मला जर पुढं पाणी जर आणायचं असेल 10 किती लिटर आणायचं म्हणल्यावर ते डबल पैसे गेले का तर झाले ना. ठीक आहे, काय हरकत नाही. असू द्या म्हणलं. आता कुठं त्यासाठी उज्जत घालत बसून भांडणं करत बसू. म्हणून म्हणलं जाऊ दे, देविषयी सोडून. आता प्रूफ बीप सगळं असून बी पण आता नाही द्यायचे म्हणल्यावर तर नाही द्यायचे आता त्यांना. ठीक आहे, असू दे, काय हरकत नाही. विषय असा आहे, मी आत्ता जस्ट डीमार्टला गेलो. डीमार्टला डार्माचे प्रोडक्ट आलेत आणि जे मी यूज करतो का तेच आलेत. आणि एक गोष्ट बघितली मी, जे की हे तुम्हाला दिसत असेल, डर्माचा फेसवॉश आम्ही यूज करतो. आणि दुसरी गोष्ट अशी, तो कितीला होता माहिती आहे का, 225. फक्त 225 रुपयाला होता. आणि मी कितीला घेतो माहिती आहे का तुम्हाला, मी जवळपास 300-350 रुपयाला घेतो 150 ml. आणि 225च्या किमतीमध्ये 80 ml येतो. पण 225च्या किमतीमध्ये मी 150 ml आणलं आहे. भारी. म्हणजे डीमार्ट हळूहळू डर्माकोचे पण प्रोडक्ट आणू राहिलेत. मी जस्ट आत्ता गेलो, कदाचित त्याच्या आधी गेलो असतं तुम्हाला मिळालं पण असतं. अजून ती एक सनस्क्रीन आहे डीमार्टला, ती पण तुम्ही जर डर्माच्या साईडला गेले तर मी डर्मावर मागवलेले आहेत प्रोडक्ट. डर्मा साईडला गेले तर 50 ग्रॅम समथिंग 350-400 आहे. पण डीमार्टला 250 रुपयालाच आहे. ते इतका भारी विषय, भारी वाटलं जरा बघून. मी लगेच उचलली, लगेच एक नाही का ते ठेवून दिली. मी लगेच उचलले, म्हणलं नको हो पुढच्या वेळेस कुठं पैसे घालतं 70-80 रुपये एक्स्ट्रा. तर असा विषय झाला भाऊ एकंदरीत. मी तेव्हा विचार करायचं म्हणलं कधी ते प्रोडक्ट येते ना. आले भाऊ ते प्रोडक्ट डर्माचे. आणि इतका घाम सुटला आहे मला जबरदस्तमध्ये. वातावरण पण इतकं गरम आहे. आणि तुम्हाला प्लेन दाखवू का, ते बघा ते प्लेन कुठंतरी चाललं आहे. ते फोकस रे दादा नीट. अरे फोकस नाही होते. हां ठीक आहे, झालं फोकस. तर जवळपास असा विषय होता. तर ठीक आहे, काय हरकत नाही. कालचं व्लॉग पण मला एडिट करायचं आहे, करू. आणि एक व्हिडिओ आणायचा आहे आपल्याला. फायनली आपण काय केलं तुम्हाला माहिती आहे का, आपण एक असा विषय केला आहे. आपण
100 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, 100च्या अबाऊ गेलो आपण. तर आपण त्याचा एक व्हिडिओ आणणार आहेत की कसं काय, म्हणजे 100 व्हिडिओ टाकण्यामागं मला किती दिवस लागले, आणि 100 व्हिडिओ जेव्हा मी बनवले तेव्हा माझे सबस्क्रायबर्स किती गेन झाले, किती दिवसात किती काय झालं, आपण ते एक मी स्टॅटिस्टिक्स उघडतो, स्टॅट उघडलं नाही यूट्यूबचं, ते सगळं सांगून तुमच्यासोबत शेअर करतो. कारण ते किती काय झालं तरी 0 तर 70पर्यंत आपले लोक म्हणजे तुम्हीच होते आपल्यासोबत. देवाची कृपेने दररोज टाकतो मी, असेच टाकतो राहो. फळाची चिंता बघू नंतर करू, पण आधी मेहनत करत राहू आणि बघू पुढं काय होतं काय नाही. पण तो व्हिडिओ मी टाकतो आणि यासाठी ठेवतो इथपर्यंत. भेटू पुन्हा नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.